एकता महिला मंच गोरमाळे आयोजित मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नव्हे मी स्त्री या उपक्रमाअंतर्गत सुहासिनीसह विधवा भगिनींचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे एकता महिला मंच यांच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मी विधवा नव्हे मी स्त्री हा एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला. समाजातील जुनाट प्रथांना छेद देत मंगळवारी दिनांक 20 जानेवारी 2026 विधवा भगिनी आणि सुवासिनींचा एकत्रित हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला. क्रांतिज्योती आणि राजमातांना अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनियादेवी मुंढे याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना पोलीस कॉन्स्टेबल सोनियादेवी मुंढे यांनी सुरक्षेबाबत मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःला कधीही हतबल समजू नये. कोणत्याही प्रकारचा त्रास, छळ किंवा अडचण असल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा किंवा थेट आमच्याशी संवाद साधावा. पोलीस प्रशासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रथा बदलण्याची गरज. प्रभाकर क्षीरसागर एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी या उपक्रमाची रूपरेषा मांडताना सांगितले की पतीच्या निधनानंतर स्त्रीला दुय्यम स्थान देण्याची प्रथा आता थांबली पाहिजे. मी विधवा नव्हे मी स्त्री या भावनेतून महिलांनी स्वाभिमानाने जगावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. खेळ आणि आनंदाची उधळण केवळ औपचारिकता न ठेवता महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या उत्साहात उखाणे घेतले आणि संगीत खुर्चीचा आनंद लुटला. स्पर्धेचे विजेते उखाणे स्पर्धा प्रथम शांताबाई झोरी, द्वितीय सुशीला सोनवणे, तृतीय देवशाला पालखे. संगीत खुर्ची प्रथम गौरी बनसुडे, द्वितीय तेजस्विनी कोंढारे, तृतीय अन्नपूर्णा बनसुडे. या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर व संयोजिका या सोहळ्यासाठी ग्रामसेविका विजयालक्ष्मी पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोनियादेवी मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल फपाळ, एकता महिला मंच प्रमुख प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचच्या सुशीला सोनवणे, दैवशाला पालखे, शोभा पालखे, पूनम गिराम, जयश्री जाधव, जयश्री झोरी यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जाधव यांनी केले. प्रास्ताविक सुशीला सोनवणे यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार प्रभाकर क्षीरसागर यांनी मानले. जनजागृतीचा नवा अध्याय. कार्यक्रमाच्या शेवटी सुवासिनी आणि विधवा भगिनींनी एकमेकींना तिळगुळ देऊन आणि हळदी कुंकू लावून एका नव्या परंपरेची सुरुवात केली. या उपक्रमामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात एकता महिला मंचचे कौतुक होत असून हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी एक मैलाचा दगड ठरेल अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.